नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष, सामूहिक उपोषणाचा इशारा। उल्हासनगर 4 अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्याला घेऊन कुर्ला कॅम्प रोड, संविधान चौक येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षांचे रौद्ररूप धारण करीत पाणीपुरवठा कार्यालयात हल्लाबोल करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। 25,000 लोकसंख्या असलेल्या परिसरात 4 नगरसेवक असूनही पाण्याच्या वेळेची अनियमितता व कमतरता ही परिस्थिती, परिसरातील लोकसंख्येनुसार कमी पाणी, त्यामुळे 2 पाण्याच्या टाकी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। पण ज्या परिसरासाठी सदरच्या टाक्या बांधण्यात आल्या त्या व्यतिरिक्त इतर परिसरातील काही दबंग नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात पाण्याची लाईन जबरदस्तीने टाकून घेतल्या। यामुळे प्रमाणापेक्षा अधिक पाणी वळवून घेतल्याने परिणाम स्वरूप आज ज्या विभागात पिण्याचे पाणी मिळत नव्हते व त्यांच्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या तेच पाण्यापासून वंचित राहत आहेत। उलट ज्या परिसरासाठी जबरदस्तीने पाईपलाईन टाकण्यात आल्या त्यांना आता 2 वेगवेगळ्या परिसरातून म्हणजे 5 नंबर व कुर्ला कॅम्प येथून पाणीपुरवठा होत असल्याने 2 वेळा पाणीपुरवठा सुरू असतो आणि सुभाष टेकडी व कुर्ला कॅम्प परिसरात केवळ पाऊण तासचा पाणीपुरवठा केला जातो। या गलथान व चुकीच्या निर्णयामुळे व स्थानिक नगरसेवकांच्या नाकर्ते इच्छाशक्तीमुळे नागरिकांची बोळवण झाली असून त्याविरोधात सह्यांची मोहीम राबवून पाणीपुरवठा विभागात एकच हल्लाबोल करण्यात आली। दरम्यान परिसरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा न झाल्यास सामूहिकरित्या उपोषणाचा इशारा हनुमान मंदिर मंडळाचे अध्यक्ष अनिल पावसे यांनी दिले आहे। यावेळी परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संजय वाघोदे, मुख्य संपादक, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। या ठिकाणी सर्व नागरिक इथे पाण्याच्या या टाकीजवळ आले, नेमका काय प्रकार झाला, काय सांगाल? गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाणी कुर्ला कॅम्प मध्ये हनुमान मंदिराजवळ पाणी सोडलेलं नाहीये। आज अशी अवस्था आहे की घरात प्यायला सुद्धा पाणी नाहीये आणि ही समस्या आजची नाहीये, गेल्या 20-30 वर्षापासून ही समस्या आहे की कुर्ला कॅम्प हनुमान मंदिरचा जो एरिया आहे तिथे हनुमान आणि संविधान चौक या भागामध्ये जाणून बुजून हे पाणी सोडणारे जे आहेत ते पाणी सोडत नाहीत आणि वेळेवर आम्हाला पाणी मिळत नाही। त्यामुळे आम्ही गेल्या 2 दिवसापासून पाण्यासाठी त्रस्त आहोत। म्हणून सर्व महिला, नागरिक सर्व मिळून आम्ही या पाण्याच्या टाकीवर इथे अधिकाऱ्यांशी भेट झाल्यानंतर काय त्यांनी उत्तर दिले? गुप्ते साहेब जे आहेत आपले, त्यांच्याशी भेट झाली आमची आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या पासून सकाळी 7 वाजता पाणी आम्ही सोडणार आहोत आणि जर त्यांनी उद्या सकाळी 7 वाजल्यापासून जर आम्हाला पाणी सोडलं नाही तर आम्ही सर्वजण इथे उपोषणाला बसणार आहोत। सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून उपोषणाला बसणार आहोत आणि त्यांना त्यामुळे पाणी सोडणं आवश्यकच आहे। आता उद्याची आपण वाट पाहूया, नाही झालं तर मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे। धन्यवाद।